या ठिकाणी जनतेच्या प्रश्नासाठी गेली 35 वर्ष मी झगडतोय। ते झगडत असताना माझं मोहम्मदवाडी गाव असेल आणि बाजूच्या त्या सगळ्या गावांचा उल्लेख 12 वाड्या म्हणून असा केला जातो। त्या गावांमध्ये पाण्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे। म्हणजे महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 97 पासून 26-27 वर्ष जी बोंब आहे, तिथं ज्या कारभाऱ्यांनी काम केलं त्या कारभाऱ्यांनी आतापर्यंत ते प्रश्न तसेच ठेवले। 20-20, 25-25 वर्ष पाण्याचा प्रश्न तसाच आहे। रात्री 2-2 वाजता महिलांना पाणी भरावं लागतंय। ड्रेनेज 20-20, 25 वर्ष बदललं जात नाही। म्हणजे ते प्रश्न तसेच पडून आहेत। आता आम्हाला त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायचं आहे। म्हणून साठी आम्ही पिण्याच्या पाण्याच्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने 24/7 ची योजना आणून जे काम केलं, ती योजना पूर्णत्वास न्यायची आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करायच्या। ज्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे पूर्वी असणारे जे नगरसेवक आहेत, 15-15, 20-20 वर्ष ज्यांनी नगरसेवक म्हणून पद भोगलं, त्यांनी त्या ठिकाणी ज्या अडचणी आल्या त्या खरं तर दूर करायला पाहिजे होत्या। 3 ठिकाणी ती येणारी 24 इंची लाईन अडवली गेली, ते त्यांना काम करता आलं नाही। ते काम आम्हाला करायचंय। त्याच्यानंतर दुसरा एक विषय आम्ही नवीन योजनेचा हातामध्ये घेतलाय, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्यात। या ठिकाणी 1961 साली जो पिण्याच्या पाण्याचा कॅनल हडपसरमधनं गेलाय, तो पूर्वी आमच्या या 12 वाड्याच्या भागातनं जाणार होता, परंतु राजकीय विरोधामुळे तो त्यावेळी इथने जाऊ शकला नाही। परंतु 64-65 वर्षानंतर तो पुन्हा आमच्या भागातनं टनल रूपानं जातोय। मग तो टनल रूपानं जाणारा कॅनल आमच्या भागात असणारे 12-13 बंधाले, मग त्याच्यामध्ये आंबेगाव असेल, कात्रज असेल, कोंढवा असेल, वडाचीवाडी असेल, उंडरी असेल, पिसोळी असेल, होळकरवाडी असेल, हांडेवाडी असेल, वडकी असेल, या भागामधल्या तलावांमध्ये त्या टनल मधनं जाणारं पाणी त्याच्यामध्ये सोडायचंय आणि त्याच्या खालच्या भागामध्ये जलशुद्धीकरण केंद्र करून पुणे शहराच्या पूर्व भागाला म्हणजे 41 नंबरचा प्रभाग, खालचा 16 नंबरचा प्रभाग, या प्रभागांना पाणी त्यातनं दिलं जाऊ शकतं। अशी महत्वाकांक्षी योजनेचं प्लॅनिंग आम्ही केलंय। त्याच्यावरती 25,000 लोकांच्या सह्या गोळा केल्यात आणि त्या सह्यांचं निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलंय। आणि येणारी महानगरपालिका जिंकल्यानंतर पहिलं काम आमचं त्या योजनेच्या मुळामध्ये जाऊन ती योजना पूर्ण करणं आणि या जनतेला पिण्याचं पाणी देणं हे आमचं सगळ्यात मोठं विजन असेल। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।